सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्त्याचे अपूर्ण असलेले डांबरीकरण पूर्ण करणे व पथदिवे लावणे याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनपा आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी मनसे जिल्हा प्रमुख सचिन डफळ, शहर प्रमुख गजेंद्र राशीनकर, महिला आघाडी प्रमुख ॲडव्होकेट अनिता दिघे, सचिव डॉक्टर संतोष साळवे, शहर उपाध्यक्ष तुषार हिरवे, विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा, जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड, इंजिनियर विनोद काकडे, किरण रोकडे, प्रवीण गायकवाड, नरेश चव्हाण, संकेत व्यवहारे, जाधव आदी उपस्थित होते। यावेळी सचिन डफळ म्हणाले, या आंदोलनासाठी करावं लागलं की गेली 3 वर्षापासून या गुलमोहर रोडची परिस्थिती बघता एक वारंवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याच्या बाबतीत आवाज उठवलेला आहे की मुळात आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रश्न असा होता की तुमच्याकडे पैसे नव्हते, हा उद्योग करायला कोणी सांगितलं तुम्हाला? की कोणाच्या सुपीक डोक्यात नाही आयडिया आली की आपल्या अशा पद्धतीने तुम्हाला द्यायला पैसे नाहीयेत आणि असलेले सुस्थितीत असलेले पोल त्या ठिकाणी काढले गेलेले। तर आज अशी घाणेरडी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे की त्या ठिकाणी असलेले क्लासेस असतील, त्या ठिकाणचे असलेले रहिवासी असतील, त्या सगळ्या महिलांची आणि मुलींची मोठ्या प्रमाणावर छेड काढली जाते। तर एवढं करूनही वारंवार आपण त्या महापालिकेला आज वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतोय। आजही उपायुक्त मॅडमने या ठिकाणी त्या संबंधित विभागाचे बल्लाळ साहेब यांनाही बोलून घेतले होते। आमचा साधा असं म्हणणं आहे की तुम्ही नाही लवकर लावू शकत तर निदान त्या रोडचं थोडंसं बाजूला ठेवा, कारण आता पावसाचे दिवस चालू आहे। आम्ही असं आग्रह धरणार नाही की लगेच रोडचं काम झालं पाहिजे, पण निदान त्या पोलच्या बाबतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता गप्प बसू शकत नाही, कारण आज मुलींच्या बाबतीत महिलांच्या बाबतीत अशा गोष्टी होत असेल तर आम्ही गप्प बसणं आम्हाला योग्य वाटणार नाही। त्यामुळे आम्ही प्रशासनाला विनंती केलेली काही करून एवढ्या 2-3 दिवसात हा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा या सगळ्या महिला आणि मुलींच्या प्रश्नासाठी आम्हाला आपल्या दालनाच्या बाहेर आम्ही आज या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं होतं। तर त्यांच्या या सगळ्या हक्कासाठी आम्हाला आपल्या दालनात प्रखर आंदोलन हाती घ्यावं लागणार। ज्या परिसरातून महापालिकेला सर्वात जास्त टॅक्स मिळतो त्यांच्याच मूलभूत गरजांसाठी प्रशासनाने पैसे नाही ही खेददायक बाब आहे। यावेळी तुषार हिरवे म्हणाले, महाराष्ट्र, मी महाराष्ट्र सैनिक तुषार हिरवे आज माननीय आयुक्तांच्या दालनापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुलमोहर रस्त्याच्या उर्वरित काम आणि तिथले पथदिवे या संदर्भात ठिय्या आंदोलन केले। गुलमोहर रस्त्याचे 2021 साली टेंडर निघालं होतं। 2021 पासून तर आज 2024 पर्यंत त्याचा रस्ता पूर्ण झालेला नाही। त्यानंतर 2022 साली त्या रस्त्याचे सुस्थितीत असलेले पथदिवे काढून घेतले। ते कशासाठी काढले हे आम्ही प्रशासनाला उत्तर मागितलं मागच्या महिन्यामध्ये। आतापर्यंत आम्ही 2023 पासून तर जून 2024 पर्यंत यांना 3 निवेदन महानगरपालिकेला या संदर्भात दिलेले आहेत, पण त्या संदर्भात आम्ही लेखी उत्तर मागितलं, त्यालाही अजून त्यांनी काही प्रतिसाद न दिल्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला आज ठिय्या आंदोलन करावं लागले। गुलमोहर रस्त्याला अंधार असल्यामुळे त्या ठिकाणी वाढलेल्या चोऱ्या, महिलांची छेडछाड, चेन स्नॅचिंग ह्या इतक्या महत्वाच्या गोष्टी असताना देखील प्रशासन त्याची दखल घेत नाही। त्या ठिकाणी बरेचसे क्लासेस आता आलेले आहेत, त्या क्लासेसमध्ये लहान लहान मुली त्या ठिकाणावरनं जातात, त्यांची छेडछाड होते। हे रस्त्यावर फिरणारे टावळखोर छेडतायत। जर त्या टावळखोरांची जर आपण शहानिशा करायला गेलो तर त्यांचे अंधारामुळे चेहरेच दिसत नाही पोलिसांना, हे आणखीन दुर्दैवी बाब। मग गुन्हे तरी कसे दाखल होणार? म्हणजे प्रशासनच या सगळ्या गोष्टीला पाठीशी घालते एकंदरीत दिसून येतं। त्यासाठी आम्ही आज त्यांना विचारलंय की ह्या गोष्टीचा शेवटी तुम्ही कधी आणि केव्हा करणार? तर माननीय उपायुक्त मॅडम ह्या आंदोलनाची दखल घेऊन आम्हाला त्यांनी आश्वासन दिले की आयुक्त साहेबांशी ह्या गोष्टीशी चर्चा करून आम्ही लवकरात लवकर कमीत कमी पहिले पथदिवे लावून देऊ आणि उर्वरित रस्त्याचं डांबरीकरण कधी करणार हे तुम्हाला सांगू। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी नवनिर्माण सेनेच्या वतीने आयुक्त यांना गुलमोहर रस्त्याचे उर्वरित डांबरीकरण कधी पूर्ण होईल, गुलमोहर रस्त्यावरील पथदिवे पूर्ववत कधी लागले जातील, रस्त्याचे डांबरीकरण आणि पथदिवे या दोन्ही कामांसाठी दिरंगाई करणारे अधिकारी असो वा ठेकेदार असो यांच्यावर आपण कशी आणि केव्हा कारवाई करणार असे निवेदनात म्हटले आहे।